इथे तयार आहे आपला पालक आणि शिळ्या चपातीपासून नाश्ता तयार आहे. तुम्ही पाहू शकता इतका क्रिस्पी झालेला आहे आणि कोणी ओळखणारी नाहीये की तुम्ही हा शिळ्या चपातीपासून बनवलेला आहे. आवाज ऐकू शकता आणि चवीला पण अप्रतिम आहे. तर तुम्ही हा टोमॅटो केचप वगैरे सोबत खाऊ शकता. तर अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषाच रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या घंटीचं बटन दाबा आणि आवडली तर लाईक करा. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाच रेसिपी युट्यूब चॅनलवर. आज आपण रात्रीच्या शिळ्या चपात्यांपासून एक भन्नाट रेसिपी बनवणार आहोत. तर तुम्हाला पण प्रश्न पडतो का अशी चपाती शिळी राहिल्यावर काय कर. तर इथे मी आधी ठेचा करून घेणार आहे. त्याच्यासाठी इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत, 4-5 हिरव्या मिरच्या आहेत आणि 1 इंच आळ्याचा तुकडा आहे. तर आपण हा जो मिक्सर मधनं न फिरवता ह्या खलबत्त्यात आपण हा सगळं टेचून घ्यायचा. छान असा ठेचा हा टेचून झालेला आहे आणि या ठेच्याचा सुगंध पण एकदम छान येतोय. तर आता आपण हा साईडला ठेवूया आणि आपण जो पदार्थ बनवणार त्याच्यासाठी लागणार दुसरं पालक. इथे मी पालक घेतलेला आहे, थोडाच एक मुठभर पालक आहे. पालकची पानं आहेत ते ती आपण बारीक कट करून घेणार आहोत. आणि हा एक पदार्थ इतका जबरदस्त बनतो की तुम्ही शिळी चपाती नाही राहिली तरी ताज्या चपातीची तुम्ही ही रेसिपी बनवून खाणार. पालक ही पूर्ण बारीक कट करून मीठ पाण्याने धुवून घ्यायची. पण एक वेळा मी सांगते म्हणून ह्या प्रकारे तुम्ही हा रेसिपी ही बनवून बघा. तर इथे पालक मी स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे. आता आपण मी ह्या वाटग्यामध्ये काढून घेते आणि 1 वाटी बेसन टाकून घ्यायचं आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि लगेचच त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. तर 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा भर गरम मसाला आणि अर्धा चमचा मी ओवा घेतलाय आणि हातावरती असं क्रश करून आपल्याला टाकायचं आहे. आणि मोठे असे 2 चमचे भरून तीळ टाकून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 1 चमचा चाट मसाला. तर जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर मॅगी मसाला टाकला तरी चालेल. तर आणि आपण हा जो ठेचा करून घेतलाय तोही त्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आणि सगळं आपलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आधी हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आणि लगेच पाणी टाकायचं नाहीये, कारण ऑलरेडी पालकला पाणी सुटतोय. आणि नंतर आपण असं थोडं थोडं पाणी टाकून हा एक बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. जसं आपण वड्या बनवायला लागतो तसं आपल्याला बॅटर बनवायचंय. तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर ज्या भांड्यात आपल्याला वड्या स्टीम करायला ठेवायच्या ज्या चाळणीमध्ये, त्याला आधी आपण तेल लावून घेऊ. मी हातानेच तेल लावून घेतेय. साईडला ठेवायचंय. इथे मी ही रात्रीची चपाती आहे. तर आपण हा जो बॅटर बनवलाय हा पूर्ण ह्या चपातीला असं लावून घ्यायचा. आणि अशा पद्धतीची कधी तुम्ही पालक वडी बनवून खाल्ली आहे का, तर तीही कमेंट करून मला सांगा. तुम्ही जर ह्या प्रकारे जर एकदा ही वडी बनवली तर नेहमी बनवून खाणार, इतकी जबरदस्त होते. गोल गोल करत आपण जशा आळू वडीला वगैरे करतो सेम तसंच आपण हे गोल गोल करत याला करायचं आहे. अशा प्रकारचा नाश्ता तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता. चपाती शिळीच राहिली पाहिजे अशी काही आवश्यकता नाहीये. तुम्ही ताज्या चपातीचा पण हा नाश्ता बनवू शकता आणि बनवायलाही सोपा आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे. तुम्ही कचोरी समोसा खायचं विसराल, इतका जबरदस्त होतो. पूर्ण चपातीला हे वरतून हा बॅटर लावून घ्यायचंय. आपण जे तेल लावून चाळण ठेवली त्याच्यामध्ये हे ठेवून घ्यायचं आणि याच्यामध्ये तुम्ही मेथीची भाजी पण वापरू शकता पालकाऐवजी. आणि हे इथे मध्ये इकडं ओपन आहे, यात पण असं भरून घ्यायचं, पॅक करायचं. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषाच रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या घंटीचं बटन दाबा, म्हणजे नवीन रेसिपी आली तर त्याची लिंक लगेचच तुम्हाला सगळ्यांच्या आधी भेटत जाईल.
आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा, तेही रेसिपी पाहू शकतात. याच पद्धतीने मी दुसरी चपाती पण करून घेते. हे पूर्ण चपातीला लावून घ्यायचं आणि कोणी ओळखणार नाहीये की ही तुम्ही शिळ्या चपातीपासून बनवलेली आहे. करायचा, पुन्हा लावून घ्यायची, पुन्हा फोल्ड करून लावून घ्यायचं. या पद्धतीने मी तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यात पाणी टाकलेलं आहे स्टीम करण्यासाठी आणि त्यात ही चाळण मी ठेवून घेतेय आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवून छान 10 ते 15 मिनिटं मीडियम गॅसवरती करून घेणार. 10-15 मिनिट इथे 10 ते 15 मिनिटं झाली आहेत आणि आपण हा झाकण काढून बघूया आणि झालेत का हे चेक करण्यासाठी आपण एखादी टूथपेक किंवा सुरी एखाद्या याच्यात टाकून बघायची आणि इथे पाहू शकता सुरी क्लीन निघतेय, म्हणजे हे झालेलं आहे. गॅस बंद करते आणि आता आपण त्याला थंड करून घेतेय. तर इथे छान थंडे पण झालेत आणि मला तळायला उशीर होता म्हणून मी त्यांना फ्रीज मध्ये ठेवलं होतं. तर आता आपण त्यांना कट करून घेऊया. आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण कट करून घेऊ शकता. तर इथे मी असे त्रिकोणी कट करतेय, म्हणजे छान ते समोस्यासारखे दिसतील आणि समोसा कचोरीपेक्षा ते सुपर आहेत. असे हे बनवून तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवू शकता. छान 8 दिवस चांगले राहतात. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ते तळून खाऊ शकता. तर इथे मी कट करून घेतलेत आणि गॅसवर मी कढई ठेवली तेल गरम करायला. आणि तुम्ही कधी अशी राहिलेल्या चपातीचा नाश्ता बनवला आहे का, कमेंट करून मला नक्की सांगा. तर तेल गरम झालंय तर आपण हे सोडून घेऊया आणि हे सोडल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि यांना लगेच उलट करायचं नाहीये. थोडा 2 मिनिटं एका साईडला होत द्यायचं, मग उलट करून घेणार. आता एका साईडनं 2 मिनिटं झालेत, आपण आता ते उलट करून घेऊया. आणि मी फ्रीज मध्ये ठेवल्यामुळं ते सुटायला लागलेत. तिथे उलट पुलट करून छान तळून झालेत. तर काढून घेऊया आपण आणि तुम्ही रंग वगैरे बघू शकता किती मस्त आलेला आहे. चवीला पण खूप छान आहेत, एकदम क्रिस्पी कुरकुरीत. मी एक प्लेट घेतली, त्या प्लेट मध्ये काढून घेऊया. आवाज ऐकू शकता तुम्ही, क्रिस्पी झालेत ते. तर याच पद्धतीने मी बाकीचे पण तळून घेते. 2 मिनिटं तळून झाले का आपण त्यांना उलट करून घ्यायचे. इथे दुसरा बॅच पण आपला तळून झालेला आहे, तर तो पण आपण काढून घेऊया. तर याच पद्धतीने मी आपला सगळा नाश्ता तळून घेते. तर इथे तयार आहे आपला पालक आणि शिळ्या चपातीचा नाश्ता. तर तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी झालेला आहे. आवाज ऐकू शकता आणि असंही आवाज दाखवते मी तुम्हाला, पाहू शकता. आणि एकदम कुरकुरीत असा हा आपला नाश्ता तयार होतो. तर तुम्ही टोमॅटो केचप किंवा चहा सोबत तसाच तुम्ही खाऊ शकता. तर अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषाच रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा, आवडला तर लाईक करा. तुमच्या एका लाईकनं तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी घेण्याचा आम्हाला प्रोत्साहन मिळतो आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि मस्त राहा.